आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश किमान पुढील 20 ते 22 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावे. प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांचा आजचा हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही आत्ताच्या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली, तुम्ही आमचे गुरु आहात आणि आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत, असं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करावे. तुम्ही मात्र धीर धरलं पाहिजे. कधीही निराश निश्चिंती तुम्ही होऊ नका, कारण ज्यांनी तुम्हाला लिहिलेले आहे ते मात्र या संपूर्ण ब्रह्मांडाचे महान लेखक आहेत. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या चिंतेला पूर्णत्व दूर करा, अर्थात दूर ठेवा आणि सकारात्मक मनाने आजचा हा संदेश शांत मनाने आपण मात्र ऐकली पाहिजे. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. हे बाळूमामा, तुम्हीच आहात आमचे गुरु माऊली. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नसतो, तसंच आपल्या विश्वासाला देखील तुम्ही तडा पाडणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्यात ठेवण्याची काहीच गरज नसते. एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजली पाहिजे, काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलांना आपलं फुलणं कधी देखील सोडायचं नसतं. बाकी जिभेचं वजन खूप कमी असते, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे मात्र वळू नका. गती तुम्ही तुमची कमी करा, पण पुढे पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. कोणत्याच नात्यात जास्त झुकायचे नसते. जास्त झुकत राहिलं की मग मात्र लोक आपल्याला कचरा समजत असतात. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून निश्चिंती इवलं स्वरूप सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबायचं? असंच आपल्याला भगवंत नेहमी म्हणत असतात. बाकी प्रेमळ भक्तांनो, खिशानी श्रीमंत तुम्ही नसलात तरी देखील काही हरकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच श्रीमंत बना. कारण कळस जरी सोन्याचा असला ना तरी देखील लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. म्हणूनच आपल्याला नेहमी मनाने श्रीमंत बनायचं आहे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला मात्र सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस तुम्ही काढलेले आहेत त्याचे नेहमी तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. बाकी प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना तुम्ही मात्र कोणासोबतच करू नका. खरं दाखवण्याचं व खोटं लपवण्याचा प्रयत्न आपण मात्र कधीही करू नये, कारण वेळ दोघांनाही समोर मात्र आणतच असते. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर मग मात्र तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की मोठी मोठी नाते नक्कीच संपवत असतो. भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये संकटे नसून संकटे तुझ्या मनामध्ये आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार मात्र नेहमी ठेवले पाहिजेत. चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ दिसतो तशीच काही माणसं आपल्याला आपल्या जवळची वाटतात, पण मात्र तो आपला फक्त ब्रह्म असतो. हे देखील तितकंच खरे. सुख तुम्ही कुणालाही वाटावं, पण दुःख फक्त विश्वासाच्या माणसालाच आपण मात्र आपलं सांगितलं पाहिजे. आयुष्याकडून सुंदर क्षण चोरायला मात्र शिकलं पाहिजे, कारण जबाबदाऱ्या कधीही वेळ तुम्हाला देणार नाहीत. आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण तुमच्याशी सरळ वागणार नाहीत. म्हणून त्यांच्याच मनाप्रमाणे वागतं की ते निश्चिंतही पूर्णत्व ते त्यांच्या भावनांचा विश्वासाचा गैरफायदा मात्र घेतच असतात. हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणतात विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर मग मात्र माणूस कधीच आनंदी राहू शकणार नाही. म्हणून ज्या गोष्टी तिथल्या तिथं आपण मात्र सोडायला शिकलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, गुरु आपल्याला केव्हा भेटतात? शिष्याची जेव्हा आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की
मग मात्र गुरुच त्याला शोधत अर्थात त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतात. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमल फुलते की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्यांची आपोआप वाफ होतच असते. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हे ठरलेली असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत. कारण प्रत्येकाचा गुरु ठरलेला आहे. शिष्यांच्या अंगी योग्यता आली की मग मात्र गुरुच त्याचा शोध घेत येत असतात. तोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही जोपर्यंत ग्रंथांनाच आपण आपले गुरु मानलं पाहिजे. बाकी मामांच्या मार्गात येण्यासाठी पूर्ण जन्मांची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत की बाळूमामा निश्चिंती यांचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण धन्य झालो. खंजीर पाठीत खुपसणाऱ्यांची एकच अडचण असते की समोरून लढण्याची त्यांची मात्र कधी लायकी नसते. बाकी गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि निश्चिंती ही लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत ही मात्र लोकांना अजिबात कधी पचणार नाही. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणात ठेवली पाहिजे की आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस मात्र तुम्हाला कधी दिसणार नाही. म्हणून तुम्ही प्रथम तुमचा आळस मात्र पूर्णत्व झटका. जे सध्या तुम्हाला पाहून हसत आहेस ते निश्चिंतही तुम्हाला उद्या पाहतच राहतील. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे नामस्मरण करायला सुरुवात करा. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतच असतात. मग तो पंत असो, संत असो, महंत किंवा भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देव देवस्की अंगारी धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी तुम्ही ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. म्हणूनच आपल्याला मात्र नेहमी श्री बाळूमामांचे नामस्मरण करीत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जर बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने कराल ना तर तुमच्या आयुष्यातील संकटे वजा होतील. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य हे तुमच्या विचारांत आहे. म्हणून तुम्ही तुमचा विचार बदला, मग तुमचे नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे नक्कीच खरे नसून माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रथम आपण मात्र आपल्या कर्मांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही जसे कर्म करणार आहात तसेच तुमचं आयुष्य होणार आहे. बाकी तडजोड हेच तर जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूसच जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते. बाकी प्रेमळ भक्तांनो, नशिबाने साथ सोडली म्हणून कधी देखील मरायचं नसतं. स्वतःच्या हिमतीवर नेहमी आपण आपलं आयुष्य जगायचं असतं. मागचे सारे आटून कधी देखील रडायचं नसतं. नेहमी भविष्याचा विचार करून जगायचं असतं. क्षुल्लक संकटांना कधी देखील घाबरायचं नसतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं. कर्तृत्ववान माणूस घडतो हे मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. आणि जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ना ते मात्र खरे शहाणे आहेत. आणि जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते मात्र दीड शहाणे. आणि जे कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते मात्र पेडगावचे शहाणे. समजून घ्या, कोण कुणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे मात्र ब्रह्मदेवी सांगू शकणार नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते निश्चिंतही प्रयत्नपूर्वक राखण्यात हेच खरे शहाणपण आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसते तर कोणीच काम केले नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे मात्र तुमचे कर्तव्य असून काम न करणे किंवा काम चुकारपणा करणे हा एक मोठा गुन्हा आहे. जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ भगवंत वास करीत असतो.
आणि जोही या प्रत्येक निश्चिती नियमांना लाथाडतो त्याला मात्र यम वास करत असतो. आपण काय मानतो आणि मानित नाही याला काही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच मात्र महत्त्व आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, जन्माची नाती हा तर निसर्गाचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे तर आपले पुण्य सत्कर्म आहेत. हृदय समुद्रासारखे तुम्ही तुमचे ठेवा, नद्या आपोआप तुम्हाला येऊन मिळतील. तणावमुक्त जगा, हसा आणि हसवा. बाकी वयानुरूपी आपण किती गोष्ट आपोआप सोडल्या याचा आढावा घेणंही फार मजेशीर होतं. निश्चिंती गाबुलेची चिंच अनेक वर्षात खाल्ली नव्हती. जत्रेत मिळालेली फुग्याची शिट्टी आणि 30 वर्षात वाजवली नव्हती. चटक्यांच्या विषा निश्चिंती बिया घासून एकमेकांना चटके दिले नव्हते. परिस्थितीने दिलेलं सहन करता करता पुरे वाट होत होती. कॅलिडोस्कोपमधल्या बांगड्यांचे पॅटर्न पाहिले नव्हते. बाकी कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपल्या बालपणीचा काल मात्र सुखाचा स्वतःबरोबर कधी नेला हे मात्र आपल्याला समजलेच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने सगळं आनंद नेले. त्यासच बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिले एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, पराधीन मनात असून चालत नाही, नशिबाती असावं लागतं. किती चांगले तुम्ही वागा तरी नको तेही सोसावं लागतं. आशेची सावली दिसते समोर, मात्र निराशेच्या वाळवंटात चालावं लागतं. कंठ जरी आला दाटून चुकी दाखवण्यासाठी हसावंच लागतं. जखमा विसरून ओढणाऱ्या अश्रूंना लपून अलगत पुसावंच लागतं. आलीच जर वेळ तर परक्यांसाठी आपल्या लोकांवर रुसावं लागतं. एक गोष्ट आपण मात्र समजली पाहिजे, पंगत चुकली तर एक वेळेची भाकरी चुकते, परंतु संगत चुकली तर आयुष्याची दिशा मात्र बदलून जाते. म्हणून संगत आपण मात्र चांगल्यांचीच केलं पाहिजे. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला आहे तोपर्यंत मात्र तो कचरा साफ करीत असतो, आणि तो झाडू जेव्हा विखुरला जाईल तेव्हा मात्र तो स्वतः कचरा होऊन जात असतो. त्यामुळे प्रेमळ भक्तांनो, आपण मात्र एकत्रित राहायला शिकलं पाहिजे. त्यामुळेच तुम्ही मात्र एकत्रित राहायला शिका. नक्कीच सत्यामृत आपल्या फायद्यासाठी. खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत तुमची जाणार नाही तोपर्यंत दारिद्र्य मात्र तुमचे संपणार नाही. जिथं असत्याचा वास अर्थात असत्याचा वास असतो तिथं लक्ष्मी मात्र कधी नांदत नसते. पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य कधी थांबत नसतं. नक्कीच सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं एक प्रकार अमृत आहे. एक मात्र आपल्याला नेहमी शिकलं पाहिजे आणि निश्चिंती समजलं पाहिजे. आपण असल्याचा कुणाला त्रास नाही झाला पाहिजे याची घेतलेली काळजी म्हणजेच मॅच्युरिटी आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, जेवढा पैशांचा तुम्ही धावा करताना तेवढाच धावा तुम्ही भगवंतांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला मात्र एक आयुष्य लागतं, आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद तर फक्त भगवंतातच आहे, तुमच्या पैशांत नाही. बाकी माझी वेदना कुणाच्या हसण्याचे कारण असू शकते, परंतु माझे हसणे कधी कुणाच्या वेदनेचे कारण मात्र ठरू नये. देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो ना त्याहीपेक्षा जास्त माणसांच्या कर्मात आहे, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची कधी गरज नसते. तो सर्वांना नेहमी दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव तुम्ही टाळला तरी देखील चालेल, परंतु कर्मातला देव तुम्ही कधी देखील टाळू नका. संसार हे जीवनाचे सार. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. संसार असा युक्तीने करायचा की संसार करता करता परमार्थांचा मुक्का मात्र आपण प्रत्येकाने गाठायचा. माणसांनी माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा मात्र दरवाजांचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झाला. त्यामुळे कोणाचाच कोणावर विश्वास आता मात्र राहिलेला नाही. तेव्हा मात्र CCTVचा जन्म झाला. प्रेमळ भक्तांनो, संकटातून वाचल्याशिवाय जीवाची मात्र तुम्हाला किंमत समजणार नाही, आणि जीव गुदमरल्याशिवाय
श्वासाची देखील किंमत तुम्हाला समजणार नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण आपल्या मात्र स्वतःच आहोत. आणि जो माणूस आपल्या जीवनाला मात्र कंटाळलाय, वैतागलाय, त्याला एवढंच विचारायचं की बाबा तू भगवंतांची भक्ती केलेला आहेस का? कारण जो भगवंतांची भक्ती करतो ना, तो मात्र कधी देखील नकारात्मक राहणार नाही. आणि बाळूमामांची जो भक्ती निस्वार्थ मनाने करतो ना, त्याला मात्र बाळूमामा इतकं देतात ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. बाकी एक मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच तुम्ही नाव ठेवायचं नाही. कारण भाकरी आज जरी शिळी असली पण तिनं काल तुमचं पोट भरलेलं होतं, आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिने काल आपल्या पायाला आधार दिलेला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ असल्यावरच आणि आल्यावरच आपल्याला मात्र समजून जाते. सत्य बोलण्याची सवय आपल्यामध्येच कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करते. प्रेमळ भक्तांनो, एक मात्र आपण समजलंच पाहिजे, दुःख आणि त्रास हे तर भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, ती जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा मात्र घेतली जाते. जो माणूस कष्टाला कधी लाजणार नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी कधी थांबवू शकणार नाही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, तर कधी कधी दिव्यातील तेलही कमी असते. बाकी प्रेमळ भक्तांनो, श्रीकृष्णांना गीता कोणालाही सांगता आलेली असते, पण त्यांनी फक्त ती श्री अर्जुनांना सांगितली. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच त्या ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, की तुम्ही जी गोष्ट इतर व्यक्तींना सांगत आहात तो व्यक्ती तुमच्या गोष्टीचे आणि तुमच्या त्या ज्ञानाचे उत्तम पद्धतीने उपयोग करता का नाही, अर्थात करतो का नाही, हे मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच पाहिलं पाहिजे. बाकी प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी बाळूमामांना आणि बाळूमामांच्या सेवेला तुम्ही मात्र कधी सोडू नका. भली सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण हे मात्र नक्कीच खरं आहे, किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच श्रीसंत बाळूमामा होऊ देणार नाहीत. बाकी स्वतःला मोठे व्हायचंच असेल तर इतरांच्या मोठेपणाचाही आपण मात्र स्वीकार केलं पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक ही तर फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, निश्चिंतच तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, भगवंत म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला नक्कीच मिळेल. फक्त तू चिंता करणं मात्र सोडून दे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझच नेहमी जड असते, ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा मात्र असावा लागतो. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबत असतो. बस हा जीवनाचा गोडवा नक्कीच आहे. त्याच विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी निश्चिंतच खाऊ शकणार नाही. असा 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव भगवंतांनी दिलेले आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे, श्री संत सद्गुरू बाळूमामा सदैव आपल्या प्रत्येकांच्या सोबत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद देखील तुमच्या आणि माझ्या प्रत्येकांच्या पाठीशी आहेत. तुम्ही मात्र तुमच्या मनामधले सर्व नकारात्मक विचार दूर करा. अर्थात तुम्ही जर तुमच्या मनामधले नकारात्मक विचार दूर करणार नाहीत तर कधी देखील तुम्हाला भगवंतांची प्राप्ती मात्र होणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी अगदी सरळ सोपं दिसणाऱ्या आयुष्याची वाट मात्र कधी कधी भविष्यात अर्थात वळणाची पण होऊ शकते. त्याला आपले वाईट कर्म मात्र जबाबदार असतात आणि वळणानं जाणारं आयुष्य पण
कधी कधी सरळ सोपं होऊन जातं. त्याला आपले चांगले कर्म, जबाबदाऱ्या नक्कीच असतात. कदाचित आपणाला हे पटणार नाही, पण एवढं मात्र नक्कीच सत्य आहे, मित्र खूप तुम्ही जोडा, परंतु जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण तुम्ही मात्र खेळू नका. भगवंत नेहमी म्हणतो, प्रत्येक वेळी सकारात्मक राहा, कारण जेवढं तुम्ही सकारात्मक राहाल तेवढं तुम्ही तुमचं आयुष्य मात्र उत्तम रीतीने घडवू शकाल. बाकी कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधी वेळ मात्र तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नेहमीच भगवंत म्हणतात, सत्यवचन अनुभव सांगतो. सुख पाहिजे असेल तर नाते संबंधात थोडे अंतर तुम्ही ठेवायला शिका. जास्त जवळ जाल तर सदा दुःखीच राहाल, एवढं मात्र आपण समजलंच पाहिजे. बाकी झाडाने किती फुले गमावली यावर झाड मात्र कधी अस्वस्थ होणार नाही. त्याने मी नेहमी फुलं तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय तुम्ही गमावलेला आहात हे दुःख विसरून नवीन काय तुम्ही मिळवू शकता, यातच जीवनाचा खरा अर्थ आहे. हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारावरून अवलंबून आहे. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी जर प्रेम असलं ना, मग चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर नेहमी बनवित असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. बाकी जेवढं तुम्ही जीवनात परमेश्वरांची भक्ती कराल तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदाचे अनुभव येतील, एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही प्रत्येकाने स्मरणात ठेवली पाहिजे, आपण तो वाकडा झालेला खिला फेकून देणार नाही. बोटांवर हातोडीचे एक दोन फटके बसले तरी चालतील, परंतु आपल्याला तोच वाकडा झालेला खिला पूर्णत्व सरळ करून वापरायचा असतो. हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी आकारणं वाकडं आले ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर नक्कीच तुमचं जीवन आनंदमय होऊ शकतो. म्हणूनच माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला आपण मात्र प्रत्येकाने नेहमी शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यामधले सर्व संकटे, सर्व दुःखे जर तुम्हाला दूर करायचे असतील तर मग मात्र तुम्हाला नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे जो स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवतो तो मात्र जीवनामध्ये नक्कीच नेहमी आनंदी राहतो. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाची एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो. याचं कारण काय तर कालचा दिवस तो आजही निश्चिंतच घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर आलोट प्रेम, प्रतिश्रेणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागरी कधी देखील मावळणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही सकारात्मक राहा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने ऐकत चला. बाकी प्रेमळ भक्तांनो, निसर्ग मात्र रोज बदलतोय आणि निसर्गाची एक निर्मिती असून देखील माणसाला उबग मात्र येते. याचं कारण काय तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर आलोट प्रेम, प्रतिश्रेणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजारगिरी मावळणारच नाही. तात्विक भांडण सर्वांशी होते, परंतु शत्रुत्व कधी तुम्ही कोणाशी ठेवू नका. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात आणि ते असावे देखील, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार या सर्वांचं मूळ कारण आहे, तो विनाकारण बागळून नये. नक्कीच शेवटी मृत्यू हे मात्र सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्यामुळे त्याचे स्मरण असावे, भय कधी देखील नसावे. हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते,
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी देखील भरणार नाही आणि वाटून खाणारा कधी देखील उपाशी मरणार नाही. एवढं मात्र आपण समजून नेहमी एक गोष्ट आपण अजून एकदा समजून घेतली पाहिजे की भगवंत ज्याच्या पाठीशी असतात ना, त्याच्या आयुष्यामध्ये किती संकटे आले तरी देखील त्याला काय देखील कधी फरक पडणार नाही. कारण ज्याच्या पाठीशी भगवंत असतात त्याच्या आयुष्यात सर्व काही उत्तम चालत असते. परंतु भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला मात्र नेहमी चांगले कर्म करावे लागतील. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रेमळ भक्तांनो, जेवढं तुम्ही गमावलेलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला परमेश्वर नक्कीच देतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जर संकटे दूर करायचे असतील, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जर नक्कीच दारिद्र्य दूर करायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय तो म्हणजे कष्ट करणे आहे. म्हणून आपण कष्ट केले पाहिजे आणि प्रयत्न मात्र आपण प्रत्येकाने प्रत्येक क्षणी नक्कीच केले पाहिजे. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचं आहे. आणि नक्कीच प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व समजून घ्या. आपल्याला दुसऱ्याची एखादी गोष्ट जर आवडतच नसेल किंवा सण होत नसेल किंवा कंटाळवाणी वाटत असेल तर दुसऱ्याने तरी तुमची कुठलीही गोष्ट का म्हणून सहन करावी किंवा आवडून घ्यावी. तुम्हाला काय वाटतं तर आपण आपल्या सोयीनुसार जगात नेहमी वागत किंवा वावरत असतो. परंतु ज्या दिवशी जगाला तुमचं हे वागणं समजतं त्या दिवशी मात्र तुमचा विषय त्यांच्यासाठी संपलेला असतो. हे मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी आपलं फक्त कधी लक्ष नसतं, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला समोरच अर्थात समोरच नेहमी जायचं असतं. कोणी नावे ठेवली तरी देखील कधी थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम नेहमी करत जायचं असतं. अपमानाने कधी मात्र खचायचं नसतं. जिद्दीने बळ नक्कीच बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच कधी व्हायचं नसतं. चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाप ओढले म्हणून परतायचं नसतं. पुढे आणि पुढे नेहमी जायचं असतं. लोक निंदेला कधी देखील घाबरायचं नसतं. आपलं सामर्थ्य आपण नेहमी दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्यायोग्य असतं, फक्त आपलं मात्र तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला कधी काही बोलायचं नसतं. प्रेमाने मन मात्र प्रत्येकाचं नेहमी आपण जिंकायचं असतं. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात मात्र ठेवलं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत मात्र तुमच्या जीवनात येऊ शकते, परंतु शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधी देखील तुमच्या जीवनात येणार नाही. म्हणून कोणाला इतका पण तुम्ही त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्ही मात्र फक्त बघत राहाल. एवढं ना मात्र नक्कीच खरे. बाकी या संपूर्ण ब्रह्मांडात श्रीमंत कोण? आता श्रीमंत म्हणजे काय? किती पैसा कमवला म्हणजे श्रीमंत आपल्याला म्हणता येईल? याचे छान उत्तर श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जर तुमच्या जवळ असला की मग मात्र तो माणूस आपण श्रीमंत समजावा. अर्थात श्रीमंत फक्त पैशाने माणूस नसतो, तर श्रीमंत खरा मनाने असतो. जो मनाने श्रीमंत आहे त्याच्या पाठीशी भगवंत आहे. बाकी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी तुम्ही राहाल तरी नकळत तुमचे विचार देखील स्वच्छ मात्र होत असतात. कोणत्याही व्यक्तीला एक म्हटल्यावर ती ऐकल्याची मात्र कधी शाश्वत नाही. ऐकलेलं मनापर्यंत पोहोचेल याची तर कोणीही प्रत्यक्ष ऐकणारी गवाही देत नाही. ऐकलेला शब्द पृथ्वीच्या मुक्कामावर नक्कीच थांबत असतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना
किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिलेली जाते, ते दुःख माणूस कधीही सहन मात्र नक्कीच करू शकणार नाही. भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला उत्तम मिळेल, म्हणून तू मात्र तुझी चिंता पूर्णत्व दूर ठेव. बाकी प्रेमळ भक्तांनो, निवांतपणा असो आणि अर्थात निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे तर त्याला समजते ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मात्र कधी देखील मिळणार नाही, आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा कधी मिळणार नाही. बाकी पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे मात्र उडवणारी वाहने येतातच आणि तुमच्या अंगावर कपड्यावर शिंतोडे उडून जातातच. आयुष्याचे असंच असतं, तुम्ही कितीही सरळ सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक तुमच्या मात्र आयुष्यात येणारच. शिंतोडे उडवतात, निघून जातात, पण त्यामुळे आपण आपला संयम कधी देखील ठळू देऊ नये. आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. जर आपल्याला आपल्या भविष्यकाळात शांततेने जगायचं असेल तर मग भूतकाळ विसरणे हे गरजेचं आहे. भूतकाळातल्या वेदना, दुःख, आकस आणि प्रत्येक वेळी हेवे दावे जिवंत ठेवून कोणी भविष्यकाळात शांततेने जगण्याची अपेक्षा मात्र कधी ठेवू शकणार नाही. चुका सगळेच करतात, पण दुरुस्त फार कमी लोकांना करायला येतं. आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज तुम्ही पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता ठेवणं गरजेचं आहे. माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मनाने माफ केल्यानेच खऱ्या अर्थाने मिळू शकते. एवढं देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण ही तर तुम्हाला कधी देखील संपवण्यासाठी येत नसते, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम गोष्टी शिकवण्यासाठी येते. हे देखील नक्कीच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्हाला जे पाहून हसतात ते मात्र उद्या तुम्हाला पाहतच राहतील, म्हणून जास्त कधी काळजी तुम्ही मात्र नक्कीच करू नका. जसे की जेवणाच्या पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला कधीच येत नाही, तसेच आपल्या आयुष्यात काही लोकांचे देखील असंच असतं. ते मिठासारखे असतात, प्रत्यक्षात त्यांच्या असण्याचे कदाचित काही फरक तुम्हाला पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने तुमच्या आयुष्यात खूप फरक नक्कीच पडणार. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचे वाटणाऱ्या लोकांना तुम्ही जपा आणि त्यांची तुम्ही नेहमी काळजी घ्या, कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी हेकट माणसांशी जमून घेण्याची शक्ती, विवेक आपण वाढवत राहण्याचा, आणि हेकट माणसांचा मात्र घेतच की नाही, जमून जाते कुठं असं म्हणत आणखीन हेकट व्हायचं असतं. प्रेमळ भक्तांनो, प्रेम तिथेच करा जिथे प्रतिसाद मिळेल, मैत्री तुम्ही तिथेच करा जिथे विश्वास सार्थ होईल, हट्ट तुम्ही तिथेच करा जिथे पूर्ण होईल, रडावे तिथेच जिथे अश्रू पुसले जातील, हसावे तिथेच जिथे साथ तुम्हाला मिळेल, हक्क देखील तिथेच गाजवा जिथे कर्तव्याची निश्चिंती ही जाण आहे. भगवंत म्हणतात, निखरणे व पारखणे हे दोन अतिशय सारखे वाटणारे शब्द मात्र नक्कीच आहेत, परंतु त्यांचा अर्थ ज्याला समजला व उजमळला, नक्कीच उमजला, तोच फक्त हुशार समजायचा. निरखणे म्हणजे संशयातील मन व पारखणे म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन. तर जो अर्थात पारखळलाय त्याच्यावर अर्थात संशय घेऊ नये, व जो निरखळलाय त्याच्यावर मात्र कधीही विश्वास ठेवू नये. जर यात आपली गल्लत झाली तर मग मात्र फक्त भगवंतच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल, नाहीतर या पृथ्वी तलावर कोणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही. तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा तपासायला हवं. बाकी प्रेमळ भक्तांनो, आयुष्य सांग तुझे कर्ज किती, व्याज किती आणि मुद्दल किती, जपली आजवर जीवापाड नाती, तरी ओंजळ अशी का माझी रीती. माणसातील नको असलेले भाग दूर करायला मात्र तुम्ही शिकलं पाहिजे. याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता
तर ज्या पायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वासाला तडा जातो, तो आचार, तो विचार हा टाकाचा भाग आहे, जो तुम्ही टाकला पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या. भगवंत म्हणतो, कधी तुझ्या आयुष्यात संकट आले तर कधीही तू घाबरू नकोस, कारण आयुष्यात जेवढे संकटे येतात ते संकटे येण्यामागे देखील काही ना काही कारण नक्कीच असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे संकटे येत आहेत ते संकटे देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने येतात. बाकी दुसऱ्याविषयी वाईट बोलणं हे तर सोपं आहे. फक्त एकदा स्वतःचा विचार करून बघाव की आपण किती धुतळ्या तांदळासारखे आहोत. आयुष्य जरी एक दिवसाचे काम, त्याचे मात्र लाख मोलाचे. सुख दुःखात असतो सोबती, फुलांची ही थोर महती. घेऊ शिकवण आपण फुलांकडून, सुख दुःख वाटू सर्व मिळून. आयुष्यात असेल आपल्याही सुगंध, दृढ होतील तृणानुबंध. आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट ते म्हणजे तुमच्या स्वतःचा किमती वेळ. अर्थात ही वेळ निस्वार्थ भावनेतून इतरांसाठी त्याग करतो, तोच खरा आपला माणूस. बाकी सब दिखावा, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि जेव्हा काही लोक तुमची फक्त गरज लागल्यानंतर तुमची आठवण काढतात, तेव्हा मात्र तुम्ही कधी वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा. कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. बाकी मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही काय आहात हे देखील नक्कीच दाखवून द्या, तरच लोक तुमची दखल घेतील, नाहीतर खळ नक्कीच तुमची करतील. सत्यवचन, अनुभव सांगतो, चूक पाहिजे असेल तर नातेबंधनात थोडं अंतर ठेवा. जास्त जवळ झालं की मग मात्र सदा दुखीच तुम्ही मात्र राहाल, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुखी आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका. अर्थात जो नेहमी स्वतः आनंदी राहायला शिकतो तो व्यक्ती मात्र कधी देखील त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी राहणार नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला निश्चिंती सुखी राहायचं असेल तर प्रत्येक क्षणी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने तुम्ही करत चला. जो निस्वार्थ मनाने गुरुमाऊलींचे नामस्मरण करतो ना, त्याच्या आयुष्यातील संपूर्ण दुःख वजा मात्र नक्कीच होतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने श्री बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केले पाहिजे, निस्वार्थ मनाने भक्ती केली पाहिजे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, परंतु काही वेळा शांत मात्र आपण बसायचं बस असतं. आपलं अर्थात आतलं दुःख मनात ठेवून आशूर लपवण्यातच आपलं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये मात्र हसायचं लागतं, अर्थात हसावं लागतं. जीवन हेच असतं पूर्णत्व. आपलं असलं तरी जे इतरांसाठी जगावं लागतं, हेच खरं आयुष्यातले मोठे मात्र सत्य आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, सध्या तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे ना, त्याहून उत्तम देखील तुम्हाला भगवंत देतील. तुम्हाला फक्त स्वतःवरती आणि भगवंतांवरती मात्र पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. जो भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करतो त्याला मात्र भगवंत निस्वार्थ मनाने प्रत्येक गोष्टी देतो. म्हणूनच तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने श्री बाळूमामांची भक्ती करा. तुम्हाला भगवंत इतकं देतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपल्याला परमेश्वर काहीतरी देवं म्हणून आपण मात्र कधी भक्ती करू नये. समजून घ्या, परमेश्वर नक्कीच आपल्याला जे काही देणार आहेत ते तर आपल्याला ते देणारच आहेत, परंतु नेहमी हव्यापोटी आपण कधी देखील भगवंतांची भक्ती मात्र करू नये. कारण भगवंत नेहमी आपल्या भल्यासाठीच कार्य करत असतात. अर्थात परमेश्वर नेहमी तुम्हाला उत्तम देण्याच्या योजनेमध्येच असतात. जर तुम्ही नेहमी भगवंतांवरती विश्वास जरी ठेवला आणि नक्कीच तुम्ही पूर्णत्व त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करून चांगले कर्म देखील तुम्ही केलात, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये
नक्कीच भगवंतांची प्राप्ती करू शकता आणि तुम्हाला जे हवे त्यापेक्षा उत्तम तुम्ही प्राप्त करू शकता. जसे की कोणताही व्यक्ती जर डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू शकत नाही किंवा किती पुस्तके उशाशी घेतले तरी अभ्यास डोक्यात जाऊ शकत नाही. तसेच कुठलाही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय आपली कामाची शक्ती वाढू शकणार नाही. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे मेहनतीला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे आणि जो मेहनतीला महत्त्व देतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदात नक्कीच राहते. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण मात्र आपल्या मेहनतीला नेहमी लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच पूर्णत्व स्वार्थ मनाने चांगले कर्म करण्याकडे देखील तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाकी घडलेली चूक जेव्हा मान्य करता येणार नाही ना, तेव्हा मात्र ती अंतर्मनात सळसळते. म्हणूनच आपण मात्र आपल्या चुका नक्कीच मान्य करायला शिकलं पाहिजे, नाहीतर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच मात्र होऊन जाईल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला अर्थात तुमच्याकडून ज्या काही चुका होतील त्या प्रत्येक चुका तुम्ही मात्र स्वीकारायला शिका. भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात की प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीत. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेवढं जास्त आनंद आहे त्यापेक्षा जास्त आनंद अर्थात कुठेही नाही. समजून घ्या, भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे ते मात्र तुम्हाला उत्तमच दिलेले आहे. परंतु तुम्हाला मात्र नेहमी तुमचे कर्म लक्षपूर्वक करायला तुम्ही पाहिजेत. कारण तुम्ही इथे जे काही करणार आहात ते मात्र तुमच्याकडेच नक्कीच परतून येणार आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, नेहमी आपण मात्र उत्तम पद्धतीने आपले कर्म करायला शिकलं पाहिजे. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचा असतो असं मात्र काहीच नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच मात्र आपला असतो. कोणीही कोणावर असाच विश्वास कधी ठेवत नाही. त्या व्यक्तीसाठी आपण खूप नक्कीच खास असतो, याचं भान आपण नेहमी ठेवायचं. प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जर दुःख दूर करायचे असतील, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी जीवन जगायचं असेल तर मग मात्र तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर नक्कीच मित्रांनो समजून घ्या, श्रमा नक्कीच तुम्ही प्रत्येकांना करायला शिका. बाकी हे देखील आपण समजलं पाहिजे की इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने तुम्ही इतरांपेक्षा वेगळे बना. कारण माणसांचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकांची साथ मात्र सोडत असतात, मात्र माणसांचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत मात्र कधी देखील कोणाची नक्कीच साथ सोडणार नाहीत. आणि एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही मिळवायचं आहे त्यापेक्षाही जास्त तुम्हाला उत्तम वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देतील. बाकी प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही आहे ते तर फक्त भगवंतांचं आहे. आपण तरी इथे फक्त निमित्त म्हणून आलेलो आहोत. बाकी माळी दररोज रोपांना पाणी देतो, परंतु फळे फक्त त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यानंतरच होणार आहे एवढं मात्र आपल्याला समजलं पाहिजे. बाकी रस्ता चुकणं हे कधी देखील चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधी कोणाला धोका मात्र देणार नाहीत. तुम्ही सध्या जो संघर्ष करत आहात, जी मेहनत सध्या तुम्ही करत आहात, त्या प्रत्येक तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तुमचा संघर्ष काळात संयम हा एकच रास्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला तुम्ही मात्र कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवाच कधी कारणीभूत नसते.
कधी कधी दिव्यातील तेल कमी असते. बाकी पदरी अपयश आले की कोणी फारसे संबंध तुमच्याशी ठेवणार नाही. जर का तुम्ही यशस्वी झालात ना तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतील. आपल्यातील चांगल्या गुणांवर सर्व नेहमी गप्प राहतात परंतु दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, एकच गोष्ट तुम्हाला येथे उत्तम रीतीने समजून घ्यायची आहे. सध्या तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ते मात्र तुमच्यासाठी उत्तमच आहे. तुम्ही जास्त काळजी करणं सोडा आणि भगवंतांची भक्ती करा. बाकी श्री अर्जुनाने कर्णांचे काही नुकसान केलेले नव्हते तरी देखील तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात. आणि नक्कीच प्रेमळ भक्तांनो, समाधान असेल तरच पैसा आपल्याला सुख देतो, नाहीतर कितीही पैसा कमवला तरी तो मात्र नेहमी कमीच पडतो. म्हणूनच आपण आपल्या मनामध्ये नेहमी समाधान मात्र ठेवलं पाहिजे. बाकी मित्रांनो, लवकर जाग येणे आणि कधीही फायद्याचंच आहे. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. सर्वात मोठं वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यानंतर संशय व्यक्त करतात परंतु तुमच्याविषयी वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. उत्तर प्रत्येकांकडे असतात, फक्त अडचणी एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण नेहमी शांत असतात. आणि प्रेमळ भक्तांनो, शंकेला इथे इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चरित्राला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती तुम्ही मात्र विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्यांचे असेल पण वेळ मात्र तुमची असेल. प्रेम तिथंच करा जिथे प्रतिसाद मिळेल, मैत्री तिथेच करा जिथे विश्वास सार्थ होईल, हट्ट तिथेच करा जिथे पूर्ण होईल, रडावे तिथेच जिथे अश्रू पुसले जातील, हसावे तिथेच जिथे साथ मिळेल, हक्क तुम्ही तिथेच गाजवा जिथे कर्तव्याची जाण आहे. बाकी अगदी सरळ सोपं दिसणाऱ्या आयुष्याची वाट मात्र कधी कधी भविष्यात वळणाची पण निश्चिंतही होऊ शकते. त्याला आपले वाईट कर्म जबाबदार असतात आणि वळणानं जाणारं आयुष्य पण कधी कधी सरळ सोपं होऊन जातं. त्याला मात्र आपले चांगले कर्म जबाबदार नक्कीच असतात. कदाचित तुम्हाला हे पटणार नाही परंतु हे नक्कीच सत्य आहे. प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणतात, ज्यावेळी जाशील तू अशा काळोख्यात, ज्या ठिकाणी तुझी सावली सोडेल तुझी पाठ, त्यावेळी तू भक्ता बाळा घाबरू नकोस. श्री संत सद्गुरू बाळूमामाच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. फक्त तू निस्वार्थ मनाने त्यांना हाक मार, ते तुझ्या प्रत्यक्ष एका हाकेमध्ये येतील. फक्त तुझी हाक ते निस्वार्थ मनाने असली पाहिजे. समजून घ्या, भगवंतांची भक्ती करणारा कधी देखील नकारात्मक गोष्टीमध्ये नसतो. अर्थात त्याच्याकडे धन जरी कमी असले तरी देखील आनंद मात्र त्याच्या मनामध्ये भरपूर असतो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला नेहमी आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंतांची जो नेहमी भक्ती करतो त्याचे मात्र आयुष्य आनंदमय होऊन जाते. म्हणूनच जर तुम्हाला देखील तुमचे आयुष्य आनंदमय करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही नक्कीच परमेश्वरांची अर्थात श्री संत बाळूमामांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. आणि नक्कीच जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात ना, तेव्हा मात्र वाईट वाटून घेऊ नका, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, अर्थात कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण मात्र होणार नाही. आयुष्यभर जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता तुम्हाला मात्र साफ ठेवावी लागेल. ज्याची नीतिमत्ता साफ त्याच्यासाठी सर्व माफ. न पटणाऱ्या गोष्टी सोडून मात्र आपण द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय
पुढचा श्वास देखील आपल्याला घेता येणार नाही. ज्यांच्याजवळ नेहमी लोकांची सेवा करण्याचे सामर्थ्य असते, त्यांच्याजवळ निस्वार्थ असे नक्कीच माणुसकीचे धन असते. त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची मात्र कधी गरज भासणार नाही. प्रेमळ भक्तांनो, कौतुकाचा सोहळा तोपर्यंत तुमचा साजरा केला जाईल जोपर्यंत तुमची गरज असेल, आणि एकदा का तुमची गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी नक्कीच वाटली जाईल. म्हणूनच आपल्याला माणसांवरती विश्वास उत्तम रीतीने ठेवायला शिकलं पाहिजे. अर्थात माणसं ओळखायला आपण मात्र शिकलंच पाहिजे. टोचलेला काटा फक्त रक्तच काढू शकतं, न टोचलेला काटा त्याहून जास्त वेदनादायक असतो. आणि प्रेमळ भक्तांनो, एखाद्या प्रती दुःख हळूहळू व्यक्त करताना अश्रूंचा पूर थोपण्यासाठी पापण्यांचा बांध घालून अश्रू गिळून घेणारा खरा कलाकार, कारण हृदयाचे स्पंदन सुद्धा दुःख जाणत असतात. बाकी राग प्रत्येकाला येतो, परंतु आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकानेच नेहमी चिडावं. बाकी प्रेमळ भक्तांनो, जसे की कोणताही व्यक्ती जर डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू शकणार नाही, आणि किती पुस्तके उशाशी घेतले तरी देखील अभ्यास डोक्यात त्याच्या जाऊ शकणार नाही. तसेच कुठलाही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच आपण मात्र नेहमी कष्ट करायला शिकलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा, भगवंत म्हणतात, सन्मान प्राप्त करून घ्यायचा असेल तर इतरांना तुम्ही सन्मान द्या. तुम्हाला जी गोष्ट इथे प्राप्त करायची आहे ती गोष्ट मात्र तुम्ही इतरांना देखील द्यायला शिकली पाहिजे. एक गोष्ट अजून एक तुम्ही स्मरणात ठेवा की आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी नेहमी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही नक्कीच श्री बाळूमामांवरती विश्वास ठेवायला शिका. जो मामांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवतो ना, मामा त्याला निस्वार्थ मनानेच प्रत्येक गोष्टी देत असतात. बाकी जीवनामध्ये अडचणी नसून अडचणी तुमच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल त्यावेळी मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच विजयी व्हाल. लोक म्हणतात नक्कीच बाळूमामा दिसत नाहीत, परंतु बाळूमामाच दिसतात जेव्हा बाकी काहीच आपल्याला दिसणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे की कितीही देवदेव केलं तरी कर्म मात्र कधी कुणाला चुकणार नाही. म्हणूनच आपण आपले कर्म नेहमी उत्तम मात्र केले पाहिजेत. बाकी दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर संकटे येत असतील तर तुम्ही मुळीच त्या संकटांना घाबरू नका, कारण तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही संकटे आहेत ते संकटे तर काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. अर्थात प्रेमळ भक्तांनो, तुमचे संपूर्ण दुःख संकटे एका क्षणामध्ये संपतील. तुम्ही फक्त भगवंतांवरती विश्वास मात्र निस्वार्थ मनाने ठेवून पहा. बाकी अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणी कधी जात नसते. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं तुम्ही स्वप्न बाळगा. नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. महाशक्ती जेथे उभ्या टाकतात ती, जेथे सर्व सिद्धीपदी लोलतात ती, असे सर्व सामर्थ्य हो हा श्री संत सद्गुरू बाळूमामा, परब्रह्म साक्षात श्री संत बाळूमामा. नक्कीच तुम्हाला एक गोष्ट स्मरणात ठेवायची आहे की तुमच्या मनासारखी गोष्ट जर झाली नाही तर तुम्ही भगवंतांना कधी देखील दोष देऊ नका. तुमच्या मनासारख्या गोष्टी इथे होतील हे मात्र कधी शक्य नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही उत्तम प्रयत्न करा. उत्तम नक्कीच कर्म सर्वप्रथम करायला शिका. अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकणार नाही. त्याला फेड करावीच लागते. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नसते
आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार मात्र होत नसते. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही मात्र आपल्याला कष्टानेच काढावी लागणार. खरी जवळची माणसं तीच जी प्रत्यक्ष केवळ तुमच्या आवाजावरून तुमचं सुख व दुःख समजून घेतात. आणि प्रेमळ भक्तांनो, जे आपण दुसऱ्यांना देतो ते मात्र आपल्याला परत नक्कीच मिळतं. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा एखादे दुःख असो. तुम्ही भरपूर मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही मात्र कधी देखील विसरू नका. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक ही अति जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, परंतु मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, उगीच विनाकारण कोण कुणाच्या कधी आयुष्यात मात्र येत नसतो. अर्थात आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून मात्र ठेवलेली असते. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असतं, यात खूप मोठी तफावत आहे. मित्रांनो, जिथे समजून घेतलं जातं तिथे सांभाळून पण घेतले जाते. बाकी आपण अपेक्षा नेहमी बाळूमामांपासून ठेवल्या पाहिजेत. लोकांपासून कधीच तुम्ही कोणती अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर हे गुरुमाऊली तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त तुम्ही बाळूमामांवर श्रद्धा ठेवा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देणारा तोच आहे, करणाराही तोच आहे, करता करविताही तोच आहे. आपण करतो तो फक्त आपली श्रद्धा आहे. भगवंत प्रत्येक क्षणी आपल्या उत्तमासाठीच आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडवीत असतात. अर्थात तुमच्या आयुष्यात जेव्हा जेही घडत असते ते तर भगवंतांच्या इच्छेनेच घडते. फक्त तुम्ही मनापासून उत्तम कर्म करा. बाकी किती ठरवलं मन मोकळं करायचं नाही, पण कधीतरी चुकून का होईना बोललं जातं. मग प्रश्न पडतो, का बोललो आपण? उगाच तर्क लावले जातात. आहे ते बरं होतं. कोणासाठी बरोबर तर कोणासाठी चूक हे चित्र नेहमी राहणार. पण जेव्हा अनपेक्षित अशी पावसाची सर येते तेव्हा खऱ्या अर्थाने खूप काही सांगायचं असतं. मित्रांनो, भूतकाळाची सावली भविष्यावर पडू नये असं नेहमी आपल्याला वाटतं, पण त्याचं एका सावलीमुळे वर्तमानात दिलासा मिळतो. क्षणासाठी ओसाड जमीन हळवी होते, नंतर निर्भय आकाश आहेच जोडीला. कितीही ठरवलं आता थोडं सकारात्मक राहायचं तरी देखील कधी आपल्याला जमणार नाही. उदास शांत वाटतंच, नेहमी हसत खेळत फुलपाखरू नाही होता येतं. बाकी मित्रांनो, बरंच काही वाटत असतं या अबोल मनाला. प्राजक्ताचा काहीही न बोलता रोज पडणारा सडा कोणीतरी नकळत ओंजलीत झेलावा असं खूप वाटतं. तरी सारं काही नियमाने चालायलं, अर्थात चालले. उगवता सूर्य, मावळता रवी, चंद्र तारे अजूनही तिथेच आहेत. फक्त या मनाला नवीन दिशा मिळावी असं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी वाटत असते. प्रेमळ भक्तांनो, खूप वेळा प्रयत्न केला मनातून आठवण पुसण्याचा. काही मात्र जमलं कधी आणि कधी जमणार नाही यापुढे. कारण त्या आठवणी उगीच दिल्या जात नाहीत. त्या व्यक्तीची जाणीव कायम राहावी हा एकमेव मात्र हेतू असतो मनाचा. बाकी प्रेमळ भक्तांनो, कधी जर तुमच्या आयुष्यात संकटे आली तर ते संकटे तुम्ही पाहू नका. तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक ठेवा. बाकी तुमच्या मनाप्रमाणे हे ते प्रत्येक गोष्टी होतील हे मात्र कधी देखील शक्य नाही. परंतु जे काही होत आहे ते तर श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मनाप्रमाणे होत आहे. अर्थात जसे तुमचे कर्म आहेत, जसे तुमचे प्रयत्न आहेत, त्या पद्धतीनेच भगवंत तुम्हाला मात्र इथे सर्व गोष्टी देत आहेत. आणि प्रेमळ भक्तांनो, कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात वाईट नकारात्मक व्यक्तींना
तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. बाकी खूप काही हरवले आजही हातातून निष्ठते. प्रत्यक्ष जी गोष्ट आपल्या हातात आहे ती मात्र आपण नेहमी केली पाहिजे, आणि जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीसाठी आपण कधीही रडू नये. हेच आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचं आहे. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच भगवंत नेहमी आपण प्रत्येकांच्या सोबत मात्र नक्कीच आहेत, हे देखील आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. बाकी सद्गुण ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा असे दोन प्रकारचे माणसे असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्यांचे म्हणणे ऐकत बसत नसतो. त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते, संस्कारी असतात. आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्यात अर्थात माणूस म्हणून हसायला हवेत, हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचे आहेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी आनंदी राहा. नेहमी श्री बाळूमामांची भक्ती करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदीच आनंदी तुम्हाला नक्कीच आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.